नमस्कार मित्रांनो. तूळ राशीचा नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह गुरु, जो की राशीच्या 8व्या स्थानात मृत्यू स्थानामध्ये भ्रमण करत आहे. दिनांक 9 तारखेनंतर हा गुरुग्रह वक्री होणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीच्या व्यय स्थानात भ्रमण करणारे रवी बुध तुमच्याच राशीमध्ये 18 आणि 11 तारखेनंतर येणार आहे. हे ग्रह आणि इतरही ग्रह या सर्वांचे प्रभाव परिणाम ऑक्टोबर महिन्याकरता तूळ राशीवर कशा प्रकारचे होणार आहेत या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करणार आहोत तुमचं स्वास्थ्य मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसे की तूळ राशीचा जो स्वामी आहे शुक्र, जो की तूळ राशीमध्येच भ्रमण करतोय. दिनांक 14 तारखेनंतर हा शुक्र तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि तुमच्या राशीमध्ये 18 तारखेनंतर रवी येणार आहे आणि 11 तारखेनंतर बुध सुद्धा येणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असणार आहात. तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. फक्त या महिन्यामध्ये होणार काय की तुमच्यावरती मानसिक तणाव थोडासा जास्त जाणवेल, परंतु भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. तुमच्यामधली एनर्जी आणि कार्य करण्याची जी जबरदस्त ऊर्जा आहे ती दिसून येईल, परंतु आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष अजिबात करू नका. याचप्रमाणे आर्थिक स्थैर्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो धनेश आहे मंगळ, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, 21 तारखेनंतर दशमात भ्रमण करेल. राशीचा जो पंचमेश आहे शनी, की जो पंचम स्थानामध्येच भ्रमण करतोय, वक्री आहे. यात तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय 14 तारखेनंतर. तुमच्या धनात भ्रमण करणाऱ्या राशीचा जो लाभेश आहे रवी, जो की तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतोय, दिनांक 18 तारखेनंतर तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीतच या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचा जो आर्थिक स्तर आहे तो व्यवस्थित राहील. त्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही किंवा पैशाच्या संदर्भात काही त्याच्या संदर्भात काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स किंवा टोकाची परिस्थिती येणार नाही. काळजी करू नका. फक्त या महिन्याच्या साधारण 15-16 तारखेनंतर तुमचे जे खर्च आहे त्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनपेक्षित अनावश्यक खर्च हे होण्याची शक्यता आहे. तुमची जी राशी आहे ती थोडीशी लॅविश लाईफस्टाईलकडे वळणारी आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे खर्च या साधारण 14-15 तारखेनंतर होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. तिथे थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केट ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं घरगुती स्वास्थ्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे शनी, जो की तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि तो वक्री आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध चांगले राहतील. फक्त या महिन्याच्या साधारण 22-23 तारखेनंतर थोड्या प्रमाणामध्ये घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर मतभेद होतील, परंतु एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचं घरगुती स्वास्थ्य व्यवस्थित राहील. रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या पंचम स्थानामध्येच भ्रमण करत आहे, मात्र तो वक्री आहे. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवाद होतील, परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम टोकाचा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती होणार नाही. मात्र ज्या गर्भवती महिला आहेत त्याने मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांना थोडंसं जास्त प्रयत्न करावा लागेल. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा सर्वात महत्त्वाचा ग्रह वैवाहिक जीवनाचा कारक म्हणजे मंगळ, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 21 तारखेनंतर हा तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करेल. तर जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काळजी करू नका. गेल्या महिन्याची म्हणजे सप्टेंबर महिन्याची जर का तुलना केली तर हा महिना बराचसा तुम्हाला वैवाहिक जीवनाबद्दल बराचसा तुमच्यासाठी सकारात्मक असाच असणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर साधारण दिनांक 21 तारखेनंतर मंगळ जो ग्रह आहे तो तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर साधारण 22-23 तारखेनंतरचा जो कालावधी आहे त्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ त्यांच्याबरोबर वादविवादाच्या ठिणग्या उडू शकतील. त्या ठिकाणी स्वतःचं लक्ष देणं थोडंसं ठेवणं गरजेचं राहील. मात्र स्ट्रेस किंवा टेन्शन खाली येऊन तुमचं कार्यक्षेत्र बदलण्याचा निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज संपूर्णपणे चुकण्याची शक्यता आहे. तर साधारणतः या महिन्यामध्ये थोडंसं तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आर्थिक स्तर तुमचा बराचसा चांगला राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगाबद्दल. डे टू डे लाईफ किंवा दैनंदिन जीवनावरती ग्रहयोगांचा परिणाम नेमका कशा प्रकारचा असेल. जसं की दिनांक 4 तारखेला शनी शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतो आणि जो शुक्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो, दोघांचा त्रिकोण योग अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. तुमचं कार्यक्षेत्र जबरदस्त दिसून येईल. तुम्ही हातात घेतलेली कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. जी कामं तुमची लांबलेली आहेत, पूर्ण होत नाहीत, अशी कामं जरूर हाती घ्या, सहजपणे पूर्ण होताना दिसतील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा कालावधी तुमच्यासाठी अतिशय चांगला राहील. याच म्हणजे ज्या गर्भवती मला त्यांना सुद्धा हा कालावधी चांगला राहील. एकंदरीत
4 तारखेच्या आसपासचा जो कालावधी तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. दिनांक 8 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग तुमच्या अष्टम आणि व्यय स्थानामध्ये होणार आहे आणि त्याच दिवशी मंगळ शुक्राचा सुद्धा त्रिकोण योग तुमच्याच राशीतून आणि भाग्यस्थानातून होणार आहे. एकंदरीतच दिनांक 8 तारखेच्या आसपास तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील, तुम्हाला फिरणं वगैरे जास्त होईल, परंतु तुमचे कामं मात्र मार्गी लागतील. त्याचप्रमाणे दिनांक 14 तारखेला मंगळ आणि रवीचा केंद्रीय तुमच्या भाग्य आणि व्यय स्थानामध्ये होणार आहे आणि हर्षल आणि शुक्राचा प्रतियोग तुमच्या अष्टम आणि द्वितीय स्थानामधून होणार आहे. तर साधारणतः दिनांक 14 तारखेला कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस, लोन देणं, जामीन राहणं हा प्रकार अजिबात करू नका. तुमच्या अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे पैशाच्या संदर्भातले आर्थिक व्यवहार सुद्धा करू नका. या दरम्यान थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दिनांक 15 तारखेला नेपच्यून आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय आणि नेपच्यून जो की तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय आणि जो शुक्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ मिळवून देऊ शकेल. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण काही गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. दिनांक 22 तारखेला शनी आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, जो शनी वक्री तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग तुम्हाला अतिशय उत्तम राहील. काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहाराची कामं तुम्ही हाती घेऊ शकता. फिरणं वगैरे जास्त होईल. भाग्याचे साथ तुम्हाला या दरम्यान उत्तम लाभू शकेल. दिनांक 28 तारखेला मंगळ आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे आणि शनी शुक्राचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. मंगळ जो की तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करेल आणि जो नेपच्यून तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आणि शनी शुक्राचा जो केंद्र योग आहे तुमचा पंचम आणि द्वितीयातून होणार आहे. तर मंगळ आणि नेपच्यूनचा जो त्रिकोण योग तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं नवनवीन संधी तुम्हाला अनपेक्षितपणे मिळू शकतील. याचप्रमाणे या दरम्यान जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल किंवा आर्थिक कुठल्याही प्रकारची गुंतवणूक किंवा खर्च यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. रिस्क घेऊ नका. दिनांक 30 तारखेला हर्षल आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग होणार. अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारची ही घटना आहे. खास करून या दरम्यान जे तुमचं आर्थिक जे स्पेंडिंग असेल, खर्च असेल, त्या संदर्भात निर्णय घ्या. आर्थिक संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका आणि थोडंसं रिस्क पासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. दिनांक 31 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून बुधाचा त्रिकोण योग तुम्हाला आर्थिक संदर्भात नवनवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतील. या महिन्याची जी अमावास्या आहे ती तुमच्या व्ययस्थानात आहे कन्या राशीमध्ये. अतिशय महत्त्वपूर्ण ही गोष्ट आहे. खास करून अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 17 तारखेला आहे. जी दिनांक 2 तारखेला जी कन्या राशीची अमावास्या आहे ती तुम्हाला थोडीशी त्रासदायक होऊ शकेल. कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे असतील किंवा मोठे या दरम्यान अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता जास्त राहील. साधारणतः अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कधीही घेऊ नका. या महिन्याच्या 2 आणि 17 तारखेला कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, वादविवाद यापासून लांब राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं तूळ राशीचं ऑक्टोबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.